गणेश चतुर्थीनिमित्त देशासह संपूर्ण महाराष्ट्रात गणरायाचे आगमन झाले। गणरायाच्या स्वागतासाठी बँड पथक, पारंपरिक वाद्य, फटाक्यांची आतिषबाजीमध्ये मिरवणूक काढण्यात आली। पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरामध्ये मानाचा समजला जाणारा व नवसाला पावणारा आणि शिरूरचा राजा संबोधला जाणाऱ्या आझाद हिंद गणेश मंडळाच्या गणरायाची भव्य अशी मिरवणूक शहरातून काढण्यात आली। यावेळी आझाद हिंद गणेश मंडळाचे अध्यक्ष शंकर काका परदेशी तसेच मंडळाचे अनेक ज्येष्ठ व तरुण कार्यकर्ते, पदाधिकारी या स्वागत मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन गणरायाला विराजमान केले। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। आज या मिरवणुकीमध्ये पाहिलं का सुभाष चौक येथील आझाद हिंद गणेश मंडळाचा मानाचा गणपती जो नवसाला पावणारा आहे आणि शिरूरचा राजा म्हणून त्याला संबोधलं जातं, या राजाची मिरवणूक अतिशय उत्साहात या मंडळाच्या वतीने काढण्यात आली। शिवशाही न्यूजसाठी फैजल पठाण, शिरूर। आज आझाद हिंद गणेश मित्र मंडळ सुभाष चौक शिरूरचा राजा या गणपतीचे आपण मानाचा म्हणजे नवसाला पावणारा आज आपल्यासोबत ते आपल्यासोबत अध्यक्ष आहेत मंडळाचे शंकर काका परदेशी। काय सांगाल आपण किती वर्षापासून अध्यक्ष आहात आणि काय? मी 60 वर्षापासून अध्यक्ष आणि गणपती बसला 1947ला, तेव्हापासून बाकीचे सगळे अध्यक्ष झाले, पण आज 60 वर्षापासून मी एक संस्थापक अध्यक्ष आहे। आपण 60 वर्षापासून संस्थापक अध्यक्ष? हां सलग तर काय आता पण सामाजिक कार्य झाले बरं का, रक्तदान शिबिर झाले, आरोग्य शिबिर झाले आणि पंचायतही मोठी साजरी केली आज 2 वर्षापूर्वी। आता या 77-78 वर्ष आहे गणपतीला। आणि चांदीचं सिंहासन आता केले प्रकाश भाऊ रसिकलालजी धाडीवाल यांच्यातर्फे चांदीचं सिंहासन ह्या वर्षी आम्हाला बनवून दिलेलं आहे। त्यांनी अर्पण केले 21 किलो 15 किलो 15 किलोचं आहे। 21 टाका। आपल्या मंडळाचे काही पदाधिकारी पण आपण त्यांच्याशी चर्चा करू। आपलं काय नाव आहे? सोमनाथ जगताप माझं नाव आहे। मी आझाद हिंद गणेश मित्र मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून कार्य केलेलं आहे। तर या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की या मंडळांनी वेगवेगळे उपक्रम दरवर्षी साजरे करतात। या आत्ताच 2 वर्षापूर्वी रौप्य महोत्सवी साजरे केला आहे मंडळाने 75वा, त्यावेळेस मोठा देखावा सादर केला होता। आत्ता नुकतंच मंडळाचं 77वं वर्ष आहे, त्यानिमित्त चांदीचं सिंहासन जे आहे प्रसिद्ध उद्योगपती माणिकचंद उद्योग समूहाचे प्रकाश शेठ रसिकलाल धारीवाल यांनी आमच्या मंडळासाठी अर्पण केलेलं आहे। त्याचा भव्यदिव्य असा कार्यक्रम 5 तारखेला नगरपालिका मंगल कार्यालय येथे झालेला आहे। त्या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ पण शिरूरकरांनी घेतलेला आहे। तर असा हा शिरूरचा राजा जो आहे आज 77व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि चांदीच्या सिंहासनावर बसून आज त्याची आगमन सोहळा जो आहे, आज 40 गावचा बँड त्याच्याबरोबर सर्व कार्यकर्ते सुभाष चौकातील मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि असा अत्यंत मोहक असा कार्यक्रम आज शिरूरकरांना पाहावयास मिळत आहे। आपल्यासोबत आणखीन काही पदाधिकारी आहेत, काय सांगाल? आपलं नाव सांगा आणि काय सांगाल? मी ॲडव्होकेट रवींद्र खांडरे। मी गेले 1985 पासून या मंडळाचं काम करतो आणि आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी आमचा सगळ्यात शेवटचा मानाचा गणपती असतो आणि आमची गेली 50 वर्षापासून सलग विद्युत रोषणाईने नटलेले आमचा रथ असतो गणपतीचा आणि शिरूरमध्ये प्रत्येक घरापाशी ह्या आमच्या गणपतीची पूजा होत असती। ती नवसाचा असल्यामुळं नवसाला पावणारा गणपती अशी सर्वदूर ख्याती पसरलेली आहे। तसेच आमच्या विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की कुठलंही हे न करता, जास्त गाजावाजा न करता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आमची मिरवणूक असते आणि 10 दिवस आमच्या मंडळापुढं कुठल्याही भावगीताव्यतिरिक्त कुठलंही हिंदी म्हणजे विडंबनात्मक असं कुठलंही गाणं आम्ही त्या ह्याच्यावर मंडपात वाजवत नाही। त्यामुळे अतिशय शिस्तबद्ध कार्यकर्ते आमचे सगळे आणि खूप आमच्या बरेच मुस्लिम कार्यकर्तेसुद्धा आमच्या मंडळात होते। इस्माईल भाई सारखे कार्यकर्त्यांनी आमच्या विसर्जन मिरवणुकीच्या डेकोरेशनमध्ये दरवर्षी आपले बंडूभाई तांबोळी खूप आणि मियाबाई मिस्त्री सारखे म्हणजे जाकीर खान पठाण, शहीद खान पठाण हे जुने कार्यकर्ते आमच्या मंडळाचे
भिकूशेठ लोळगे, शंकर काका परदेशी, रामभाऊ खांडरे, दत्तात्रय खांडरे, आमचे वडील किसनराव खांडरे, आनंदराव खांडरे, भवरीलालजी उल्पकर, हे सगळे किसनराव खेडकर, हे सगळे जुने लोक नेहमी. आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की जी विद्युत रोषणाई आम्ही जी सुरू केली आमच्या मंडळाने, याला खूप मोठं योगदान आमच्या निमिचंद भाऊ उल्पकर, जे माजी उपनगराध्यक्ष शिरूर शहराचे, त्यांनी खूप मोठं त्यावेळेस धाडसाने की बाबा नाही आपल्याला विद्युत रोषणाईचा गणपती दगडूशेठ हलवाईसारखी मिरवणूक आपल्या शिरूरच्या राजाची निघाली पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी त्या काळापासून जी सुरू केली ती आजपर्यंत टिकून आहे. आणि आम्ही याच्या पुढे देखील टिकवणार आहे. पुढचे कार्यकर्तेसुद्धा आता आमचे सगळे चांगले आहेत, युवक कार्यकर्तेसुद्धा चांगले आहेत, अगदी एका दिलाने काम करतात. त्यामुळे आम्ही आमच्या मंडळातर्फे सर्व शिरूर शहरातील गणेश मंडळांना शुभेच्छा देतो आणि गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.